Good morning, everyone. Our today's chapter is on the chapter number 4, that is the use of that is the measurement of electrical energy. In that, our main motto is the use of energy meter for electrical energy measurement. इलेक्ट्रिकल एनर्जी मीटरचा यूज करून आपण जे सिंगल फेजची पॉवर किंवा थ्री फेजची पॉवर कशी मेजर करू शकतो ते आपल्याला बघायचंय. तर फर्स्टली त्याच्यामध्ये एनर्जीचा फॉर्म्युला असतो. एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. हे बघ इथे दिलेलं आहे बघ. एनर्जी इज नथिंग बट दी पॉवर इंटू टाइम. पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये आपण किती पॉवर कंझ्युम करतो त्याला काय म्हणतात एनर्जी. एनर्जी इज नथिंग बट द टोटल पॉवर कंझ्युम ओव्हर ए टाइम इंटरवल इज कॉल्ड ॲज ए एनर्जी. मग सपोज एनर्जीचं युनिट काय आहे किलोवॅट आवर. मग किलोवॅट आवरला कसं इथे फॉर्म्युल्यावरनं डिझाईन केलंय ते बघा. पॉवरचं युनिट असतं किलोवॅट, पॉवरचं युनिट किलोवॅट आणि टाईमचं युनिट जनरली सेकंद असतं, पण आपण इथे एनर्जी कॅल्क्युलेशनसाठी हावर्समध्ये कन्सिडर करतो. मग किलोवॅट हे झालं तुमचं पॉवरचं युनिट आणि हावर हे झालं तुमचं टाईमचं युनिट. त्यामुळे युनिट ऑफ एनर्जी इज दी किलोवॅट आवर ऑर दी जूल. देन 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट ऑफ एनर्जी. म्हणजे जेवढे तुमचे किलोवॅट आवर्स तिथं तुमचे एनर्जी मीटर शो करेल तेवढे तुमची युनिट एनर्जीचे कंझ्युम झालेले असतात. देन आता मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. मेथड मीन्स काय, आयदर सिंगल फेज एनर्जी मीटरचं युटिलायझेशन करून आपण एनर्जी मेजर करणार की थ्री फेज एनर्जी मीटरचं युटिलायझेशन करून आपण एनर्जी मेजर करणार. तर त्यात फर्स्ट आहे तुमचा इथे दिलेले बघा कुठल्या टाईपचे आपण मीटर्स युटिलाइज करून आपण एनर्जीची मेजरमेंट करू शकतो. तो फर्स्ट वन इज दी ॲनालॉग टाईप इलेक्ट्रॉनिक मीटर. जे ॲनालॉग टाईप असतं इलेक्ट्रॉनिक मीटर त्याच्यामध्ये व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर असतो, त्यानंतर व्होल्टेज अँड करंट स्केलिंग डिव्हाइसेस असतात अँड ॲनालॉग मल्टिप्लायर्स असतात. तर ते झालं ॲनालॉग. आणि सेम तसं परत डिजिटल टाईप इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरला पण असतं. नावडेज आपल्याकडे जे काही इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर्स आहेत तर ते डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मीटर म्हणून कन्सिडर होतात. त्यात सिग्नल प्रोसेसिंग युनिट असतात आणि कंट्रोल प्रोसेसर असतं. देन इलेक्ट्रोमॅग्नेटिक टाईप इंडक्शन मीटर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीटर मीन्स काय की त्यामध्ये एक ॲल्युमिनियमची डिस्क असते, मॅग्नेट्स प्रोव्हाइड केलेले असतात आणि त्या मॅग्नेट्सला आपण इनपुट आउटपुटला सप्लाय दिल्यानंतर तिथे ती डिस्क रोटेट होते आणि रोटेट झाले की जेवढे रोटेशन होतील त्याच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये आपल्याला तिथे एनर्जी कॅल्क्युलेट करता येते. आणि त्यानंतर एक ॲडव्हान्स स्मार्ट मीटरिंगमध्ये जर गेलं आपण की स्मार्ट होम अप्लायन्सेस वगैरे, तर तिथे स्मार्ट मीटरचं युटिलायझेशन करून पण आपण एनर्जी मेजर करू शकतो. आता टाईप्स ऑफ एनर्जी मीटर. फर्स्ट वन इज दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टाईप. म्हणजे प्रिव्हियस डेजमध्ये जुन्या काळामध्ये इंडक्शन टाईप एनर्जी मीटर वापरायची का ज्याच्यामध्ये एक अशी ॲल्युमिनियमची डिस्क असते आणि ती डिस्क रोटेट झाल्यानंतर जेवढे रोटेशन होतील त्याच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये एनर्जी कन्झ्युमची आपल्याला जी काही व्हॅल्यू ती कॅल्क्युलेट करता यायची. सेकंड वन इज दी ॲनालॉग टाईप इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. थर्ड one digital type electronic energy meter and last one is the smart energy meter. तर these are the types of energy meter. पण आता सध्याच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर हेच युटिलाइज केले जात आहे. ते पण डिजिटल टाईप इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. म्हणजे आपल्या घरामध्ये पण जे एनर्जी मीटर बसवलेलं असतं तर ते तुमचं डिजिटल टाईप इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर प्लेस केलेलं असतं. देन कनेक्शन ऑफ सिंगल फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. तर कनेक्शन कसे दिलेले असते बघा सिंगल फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरला. हा सप्लाय फेज आणि न्यूट्रलचा 230 व्होल्ट 50 हर्ट्स AC सप्लाय आणि इकडे डायरेक्टली लोड आहे. लोड हा डॉटेड लाईननी एक ॲरो त्यावरती इंडिकेट केलाय. म्हणजे काय, तो व्हेरिएबल नेचरचा आहे.
व्हॅरिएबल नेचरमध्ये ज्या वेळेस आपला लोड असतो तर त्याच्या प्रपोर्शनॅलिटीमध्ये एनर्जी ही आपल्याला भेटत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये फॅन आहे, मिक्सर आहे, टी व्ही आहे, फ्रीज आहे, हे ॲट अ टाइम वर्किंग म्हणजे कंटिन्युअसली वर्क होणारे डिव्हाइसेस नाही आहे. आपल्याला वाटलं तेव्हा आपण फॅन ऑफ करतो किंवा ऑन करतो. म्हणजे आपला लोड काय झाला कन्झ्युमरचा व्हॅरिएबल झाला की कॉन्स्टंटली आपण डायरेक्ट एनर्जी मीटरला कंटिन्युअस ऑन असणारे इक्विपमेंट आपण घरामध्ये कधीच नाही लावत. म्हणजे MSCB कडनं जे सप्लाय येतो तो आपल्या घरापर्यंत येतो आणि घरात म्हणजे एनर्जी मीटरला येतो आणि एनर्जी मीटरपासून आपल्या पुढे कनेक्शन जातात. म्हणजे एनर्जी मीटरला जे लोड कनेक्ट असतो तो आपल्या होमचा कनेक्ट असतो आणि आपल्या होममध्ये जे डिव्हाइसेस आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल टी व्ही, फ्रीज, देन वॉशिंग मशीन हे कंटिन्युअसली ऑन पोझिशनला नसतात. ते आपल्याला ज्यावेळेस रिक्वायरमेंट असेल त्याच वेळेस आपण ते ऑन करतो. म्हणजे लोड कसा कॉन्स्टंट नाही, लोड हा व्हेरिएबल आहे. मग त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला एनर्जी मीटरवरती रिडिंग शो होत असते. तर त्याच्या लोडच्या सिरीजमध्ये एक करंट सेन्सर प्लेस केलेला आहे आणि लोडच्या पॅरललमध्ये एक व्होल्टेज सेन्सर आहे. मीन्स काय, करंट सेन्सर मीन्स हा तुमचा करंटला सेन्स करणार, व्होल्टेज सेन्सर म्हणजे हा व्होल्टेजला सेन्स करणार. अँड द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज इंटू करंट इज नथिंग बट युअर पॉवर. आणि ती पॉवर मग फर्दर पुढे प्रोव्हाइड केलेली असते तुमच्या सगळ्या डिव्हायसेसला. म्हणजे इंटरनल कनेक्शन जर इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचं बघितलं तर त्यामध्ये डिफरंट डिव्हायसेस असतात. त्या डिव्हायसेसला ती पॉवर पुढे दिली जाते आणि मग आपल्याला ती डिजिटल डिस्प्लेवरती दिसते. इथपर्यंत क्लिअर आहे का पार्टिसिपंट? येस मॅम. ओके. इंडक्शन टाईप एनर्जी मीटरची तुम्हाला डायग्राम शो करते. शेअर झाली तुम्हाला सांगा. दिसते डायग्राम स्टुडंट्स? स्टुडंट्स डायग्राम दिसते? येस मॅम. Okay. This is the internal construction of single phase induction type energy meter. प्रिव्हियसला आपण कनेक्शन बघितले ते इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचे होते आणि आता हे जे कनेक्शन आपण बघतोय ते आहे तुमचे इंडक्शन टाईप एनर्जी मीटर. दोघांचं सप्लाय सिंगल फेजचे बघा इथे दिले, फेज अँड हिअर न्यूट्रल. आणि ही जी सेंटरला डिस्क दाखवली ती ॲल्युमिनियम डिस्क आहे. ह्या डिस्कचे जसे रोटेशन होणार, नंबर ऑफ रोटेशन, त्या रोटेशनवरती इथे रेकॉर्डिंग मेकॅनिझम आहे. त्यावरती इथे आपल्याला सगळे काउंट दिसतात की किती वेळेस ती डिस्क रोटेट झाली. आता कन्स्ट्रक्शन मध्ये बघा, देर इज अ टू मॅग्नेट. दिस इज वन इज दी शंट मॅग्नेट. शंट एक त्याचा सी सारखा शेप दिसतोय किंवा ई सारखा शेप दिसतोय, तर दिस इज कॉल्ड ॲज अ शंट मॅग्नेट अँड दिस मॅग्नेट इज कॉल्ड ॲज अ सिरीज मॅग्नेट. आता याला शंट मॅग्नेट असंच का म्हटलंय आणि याला सिरीज मॅग्नेट असंच का म्हटलंय? आता इकडे लोड कनेक्ट केलाय बघा, सप्लाय हा लोड पर्यंत या वेने पास होतोय. मग त्याच्यावरतून त्याचं नेमिंग डिसाईड केलेलं आहे का ही जी कॉईल आहे प्रेशर कॉईल, रेड कलरची कॉईल दिसते बघा, ही पॅरलल मध्ये कनेक्ट आहे. म्हणजे फेज पासून घेतली, नंतर ती ह्या शंट मॅग्नेटच्या सेंट्रल लिंबवरती वाउंड केली आणि त्यानंतर ती परत इकडे न्यूट्रलला कनेक्ट केली. म्हणजे हे कनेक्शन कसे झाले, पॅरलल कनेक्शन झाले प्रेशर कॉईलचे. मग त्या पॅरलल कनेक्शन वरून ह्या मॅग्नेटला शंट असं म्हणण्यात आलंय. म्हणजे शंट मीन्स काय, पॅरलल कनेक्शन. द कॉईल विच इज वाउंड ऑन ए शंट मॅग्नेट इज कॉल्ड एज अ प्रेशर कॉईल. किंवा प्रेशर कॉईल ज्या मॅग्नेटवरती वाउंड आहे त्या मॅग्नेटला शंट मॅग्नेट म्हटलं. त्याचे कनेक्शन कसे पॅरलल आहे, फेज पासून घेतलं ते लिंबच्या सेंटरवरती इथे वाउंड झालं आणि त्यानंतर ते परत इथे न्यूट्रलला कनेक्ट झालं. मीन्स काय, द कॉईल विच इज वाउंड ऑन ए शंट मॅग्नेट इज कॉल्ड एज अ प्रेशर कॉईल. आणि प्रेशर कॉईल ही ऑलवेज पॅरलल मध्येच कनेक्ट असते आणि जी
तुमची करंट कॉईल आहे ती ऑलवेज सिरीज मध्येच कनेक्ट असते. तर सिरीज मध्ये बघा कसे कनेक्शन आहे. न्यूट्रलचा हा जो काही सप्लाय किंवा हा जो पॉइंट आहे ना, इथून आपण फेज घेतो परत, म्हणजे इकडे कनेक्ट करायच्या ऐवजी हा पॉइंट इकडे पण कनेक्ट करू शकतो. तर तो काय झालाय तुमच्या हा जो सिरीज मॅग्नेट आहे त्यावरती वाहून झालं, सिरीज मॅग्नेट पासून परत इकडे लोडला कनेक्ट झालं, म्हणजे हा सिरीज कनेक्शन मध्ये कन्वर्ट झाला आणि हा पॅरलल कनेक्शन मध्ये कन्वर्ट झाला. म्हणून द कॉईल विच इज बाउंड ऑन ए सिरीज मॅग्नेट इज कॉल्ड ॲज अ करंट कॉईल. जी कॉईल सिरीज मध्ये कनेक्ट केली जाते तिला करंट कॉईल म्हणतात, आणि जी कॉईल तुमची पॅरलल मध्ये कनेक्ट केली जाते तिला प्रेशर कॉईल म्हणतात. मग करंट कॉईलचं फंक्शनिंग हे डिफाईन आहे, इट सेन्स दी करंट. आणि प्रेशर कॉईलचं पण फंक्शन काय ऑलरेडी डिफाईन आहे, इट सेन्स दी व्होल्टेज. म्हणजे काय, हा प्रेशर कॉईल सेन्स दी व्होल्टेज अँड करंट कॉईल सेन्स दी करंट. मग त्यानंतर आता प्रेशर कॉईल मधनं जेव्हा इथे करंट फ्लो होतो त्यावेळेस ही कॉईल एका मॅग्नेटवर म्हणजे मॅग्नेटवरती वाउंड आहे, त्यामुळे इथे काय प्रोड्यूस होतात, फ्लक्सेस प्रोड्यूस होतात. आणि the flux is produced by the pressure coil and the current flowing through your current coil. ह्या दोघांमध्ये इंटरॅक्शन होणार. कोणत्या दोघांमध्ये, प्रेशर कॉईल मधून फ्लो होणारे किंवा प्रेशर कॉईलमुळे प्रोड्यूस होणारे फ्लक्सेस आणि करंट कॉईल मधून फ्लो होणारा करंट, ह्या दोघांच्या इंटरॅक्शनमुळे तिथे काय प्रोड्यूस होतात, फ्लक्सेस प्रोड्यूस होतात. and due to that interaction there is a production of torque in the disc. त्या दोन फ्लक्सेस आणि करंटमुळे काय होतंय, ही जी ॲल्युमिनियमची डिस्क आहे सेंटरला हिच्यावरती टॉर्क एक्झर्ट होतो. टॉर्क एक्झर्ट झालास म्हणजे काय, ही डिस्क काय होते, रोटेट होते. सिमिलरली फॉर दी करंट कॉईल फ्लक्स, जेव्हा करंट कॉईल मधनं करंट पास होतो आणि ते सिरीज मॅग्नेटवरती ती कॉईल आहे वाउंड केलेली, त्यामुळे तिथे काय अगेन फ्लक्सेस क्रिएट होतात. ह्या फ्लक्स कॉईलमुळे प्रोड्यूस होणारे फ्लक्सेस आणि प्रेशर कॉईल मधनं फ्लो होणारा करंट या दोघांचं इंटरॅक्शन होतं. एकाचे फ्लक्सेस एकाचा करंट, परत याचे फ्लक्सेस याचा करंट, त्या दोघांमध्ये इंटरॅक्शन होणार. आणि इंटरॅक्शन झाली का परत ह्या कॉईलवरती काय होणार आहे, टॉर्क एक्झर्ट होणार डिस्कवरती. आणि डिस्कवर टॉर्क एक्झर्ट झाला की तिथे काय प्रोड्यूस होतो, ॲज अ टॉर्क प्रोड्यूस होतो आणि रोटेशन क्रिएट होतं. आणि जसं रोटेशन होणार, जेवढे नंबर ऑफ रोटेशन होतील तेवढे या रजिस्टरिंग मेकॅनिझममध्ये रेकॉर्ड होतील आणि त्याच्या मल्टिपल आपल्याला मग युनिट्स भेटतात की किती एनर्जी कन्झ्युम झाली. त्यानंतर इथे एक पार्ट दाखवलाय बघा, ब्रेकिंग मॅग्नेट. तर या ब्रेकिंग मॅग्नेटचं फंक्शन काय, टू कंट्रोल दी मोशन ऑफ दी ॲल्युमिनियम डिस्क. जर या डिस्कचे कंटिन्युअस रोटेशनच होत राहिले, म्हणजे सपोज एखाद वेळेस सप्लाय दिलेलाच नाही म्हणजे लोड कनेक्टच नाही एनर्जी मीटरला, तरी पण त्या एनर्जी मीटरचे कंटिन्युअस म्हणजे जी डिस्क किती रोटेट होत होते, तर तिथे काय तो फॉल्ट असतो एक प्रकारचा. तर मग तिथे आपल्याला ती डिस्क आहे ती स्टॉप करायची असते. तर स्टॉप करण्यासाठी काय आपण तिथे एक ब्रेकिंग मॅग्नेट प्रोव्हाइड केलेला असतो का तो ती जी अल्युमिनियमचे डिस्क आहे त्याचे जे काही रोटेशन्स आहे ते कंट्रोल करत असतो. तर दिस इज ए रिगार्डिंग इंडक्शन टाईप एनर्जी मीटर. समजलं पार्टिसिपेंट? समजलं का स्टुडंट्स? रिप्लाय करा. ओके. आता त्यानंतर आता आपण पुढचा पार्ट बघूया. मी दुसरी स्क्रीन शेअर करते आता परत. आता हे जे दिलेली इथे ते ब्लॉक डायग्राम ऑफ सिंगल फेज इलेक्ट्रिक एनर्जी मीटर. आपण जशी जी कन्स्ट्रक्शन डायग्राम बघितली सिंगल फेज अॅनालॉग टाईप, म्हणजे अॅनालॉग किंवा आपण त्याला काय म्हणणार आहे ॲज अ इंडक्शन टाईप एनर्जी मीटर. तर तसा हा काय आहे तुमचा इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर आहे. तर त्यामध्ये व्होल्टेज स्केलिंग नेटवर्क आहे, करंट स्केलिंग नेटवर्क आहे, त्यानंतर अॅनालॉग मल्टिप्लायर आहे, व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर आहे,
ADC अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आहे आणि डिस्प्ले. तर आता फंक्शनिंग काय आहे एका ब्लॉकचं ते आपण बघूया. फर्स्टली आपण सिंगल फेज 230 व्होल्ट सप्लाय घेतलाय. सिंगल फेजचा सप्लाय घेतलाय, तो पुढे तुम्ही ते करंट ट्रान्सफॉर्मरला दिला. तर करंट ट्रान्सफॉर्मरचे फंक्शन काय? इट सेन्स दी करंट किंवा इट कंट्रोल्स दी करंट. त्याचा स्टेप डाऊन असेल तर तो करंटला स्टेप डाऊन करणार, स्टेप अप असेल तर करंटला स्टेप अप करणार. त्यानंतर जे काही व्होल्टेज आहे ते आपण व्होल्टेज स्केलिंग नेटवर्कला देणार. व्होल्टेज स्केलिंग नेटवर्क सेन्स दी व्होल्टेज, आणि जो काही करंट आहे तो पुढे करंट स्केलिंग नेटवर्क दिला जातो. तो करंट स्केलिंग नेटवर्कचं काय फंक्शन काय? इट सेन्स दी करंट. हा व्होल्टेजला सेन्स करणार आणि हा करंटला सेन्स करणार. त्यानंतर जे व्होल्टेज स्केलिंग नेटवर्क आणि करंट स्केलिंग नेटवर्कचं जे काही आउटपुट आहे ते पुढे अॅनालॉग मल्टिप्लायरला दिलं जातं. अॅनालॉग मल्टिप्लायरचं जे काही आउटपुट आहे ते कसं आहे? व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू VL/IL. मग VL/IL हा कशाचा फॉर्म्युला आहे? पॉवर इज इक्वल टू दॅट इज P इज इक्वल टू V इंटू I. हा जनरली आपला फॉर्म्युला असतो. म्हणजेच अॅनालॉग मल्टिप्लायरमध्ये इन शॉर्ट तुमची पॉवर मेजर केली जाते. P इज इक्वल टू V इंटू I. मग ही जी पॉवर जनरेट झालेली आहे ती व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये आपल्याला भेटते. म्हणजे अॅनालॉग मल्टिप्लायरचं आउटपुट काय आहे? व्होल्टेज. आणि ते व्होल्टेज कशाच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये आहे? व्होल्टेज इंटू करंट. मग अॅनालॉग मल्टिप्लायर प्रोड्युसेस दी व्होल्टेज विच इज प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ VL अँड IL, लाईन करंट अँड लाईन व्होल्टेज. डायरेक्टली इन शॉर्ट काय म्हणता येईल? जे तुमचं व्होल्टेज आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉवर. त्यानंतर जे व्होल्टेज आहे आउटपुट व्होल्टेज ते पुढे व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटरला दिले जातं. तर व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर काय करणार आहे? का तिथे फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करणार आहे. दॅट मीन्स द आउटपुट ऑफ व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर इज दी फ्रिक्वेन्सी. आणि ती फ्रिक्वेन्सी कशाच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये येईल? अगेन VL/IL. जेवढी तुमची पॉवर आहे तेवढ्या आउटपुटला तेवढ्या अमाऊंटची फ्रिक्वेन्सी ही आउटपुटला जनरेट होत राहते. त्यानंतर तो जो जनरेट झालेला फ्रिक्वेन्सी सपोज तिथे आपल्याला स्क्वेअर वेव्ह भेटली तर ती तुम्ही पुढे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला दिली जाते. अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर काय करतो? अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर जो अॅनालॉग सिग्नल आहे तो डिजिटलमध्ये कन्वर्ट होतो. आणि कन्वर्ट झाल्यानंतर पुढे तो डिस्प्लेला दिला जातो आणि नंतर आपल्याला तिथे डिजिटल फॉर्ममध्ये रीडिंग भेटते. तर समजलं स्टुडंट हे काय? सिंगल फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. पार्टिसिपंट रिप्लाय करा. देशमुख समजलं का? रिपीट करा नाही. बरं, ओके, ठीक आहे. परत एकदा सांगते. हा पूर्ण जो सेटअप आहे तो इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचा आहे, पण कुठल्या? सिंगल फेजचा. त्याच्यात मेन 4 ब्लॉक्स आहेत. व्होल्टेज स्केलिंग नेटवर्क, करंट स्केलिंग नेटवर्क, अॅनालॉग मल्टिप्लायर आणि व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर. इथं व्होल्टेज नाव दिलंय, इथं करंट नाव दिलंय. व्होल्टेज स्केलिंग नेटवर्क म्हणजे काय? आलेली जी काही पॉवर आहे त्याचं व्होल्टेज किती ते इथं सेन्स केले जातं. सिमिलरली इनपुटची जेवढी काही तुमची पॉवर आहे त्याचा करंट इथे सेन्स केला जातो. व्होल्टेज सेन्स झालंय, करंट सेन्स झाले, ते एकत्रित पुढे अॅनालॉग मल्टिप्लायरला दिलं जातं. मग अॅनालॉग मल्टिप्लायर काय करतं? मल्टिफिकेशन करतं, इन शॉर्ट प्रोडक्ट करतो व्होल्टेजचा आणि करंटचा. मग पॉवरचा फॉर्म्युला काय आपला? P इज इक्वल टू V इंटू I. म्हणजे इथे काय होते? पॉवर तुमची कॅल्क्युलेट होती. मग ती पॉवर डायरेक्टली आपल्याला पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये नाही भेटत इथे. तर अॅनालॉग मल्टिप्लायर काय जनरेट करतं? तर व्होल्टेज जनरेट करतो. मग हे जे व्होल्टेज जनरेट झालेलं आहे आउटपुटला त्या व्होल्टेजची व्हॅल्यू अशी असते का ती प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज आणि करंट याच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये असते. म्हणजे भेटताना आपल्याला ती पॉवरच असते, पण पॉवर ही व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये आपल्याला भेटते.
मग तो पुढे जेवढं जे व्होल्टेज अॅनालॉग मल्टिप्लायरने जनरेट केलेलं आहे ते व्होल्टेज पुढे व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटरला दिलं जातं आणि व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर काय करतो, फ्रिक्वेन्सी जनरेट करतो आणि परत त्या फ्रिक्वेन्सीचं जे काही मॅग्निट्यूड आहे ते परत VL-IL च्या प्रोपोर्शनॅलिटी मध्ये असतं. म्हणजे इथे व्होल्टेज भेटलंय, त्या व्होल्टेजचं कन्व्हर्जन होऊन इथे फ्रिक्वेन्सी आउटपुटला भेटली, पण ती परत कशाच्या प्रोपोर्शनॅलिटी मध्ये, VL आणि IL. त्यानंतर पुढे जो फ्रिक्वेन्सीचा जो काही सिग्नल आहे तो ADC ला दिला जातो, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. अॅनालॉग सिग्नल हा डिजिटल मध्ये कन्वर्ट होतो आणि त्यानंतर तो आपल्याला डिस्प्ले वरती शो. क्लिअर? येस मॅम. ओके, देन नेक्स्ट. हा जो इंटरनल व्ह्यू दिलेला आहे बघा, तुमचं जे सिंगल फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर असतं त्यामध्ये एवढे स्मॉल कंपोनंट दिलेले असतात. LCD असतो, RF कंट्रोलर असतो, हे सगळे इंटरनल म्हणजे इट इज अ टोटली इलेक्ट्रॉनिक बेस्ड सर्किटरी. त्यामध्ये डिफरंट ICs असतात, रेजिस्टर्स असतात आणि त्याचं इंटरनल कन्स्ट्रक्शन ते सगळं होऊन मग आपल्याला तो आपला प्रॉपर जो काही मेन फंक्शनिंगचा जो ब्लॉक आहे तो क्रिएट होतो तिथे. देन आफ्टर दॅट आता आपण सिंगल फेजचा पार्ट बघितला होता, पुढे आहे तुमचं 3 फेज डिजिटल इलेक्ट्रॉनिक एनर्जी. सिंगल फेज आणि 3 फेज मध्ये डिफरन्स एवढाच आहे की इथे आपण नंबर ऑफ सिटी कनेक्ट करतो. तर आपल्या पुढे त्याची एक डायग्राम दिलेली आहे, ही डायग्राम मेन आज तुमचा ओव्हरव्ह्यू दाखवलेला आहे की यामध्ये कुठले कुठले कंपोनंट आपण घेतो. फॉर एक्झाम्पल रिअल टाइम क्लॉक म्हणजे RTC, GPIO, देन टायमर्स, सिरियल कम्युनिकेशन पोर्ट. तर हे आपल्याला या डायग्राम मध्ये इथे क्लिअर कट दिसतंय. दिस इज अ ब्लॉक डायग्राम फॉर 3 फेज डिजिटल इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. आता याच्यात बघा काय काय दिलेलं आहे. सप्लाइड साइड RYBN म्हणजे 3 फेज 4 वायर सिस्टीम आपल्याला म्हणणार. RYB 3 फेज आहे आणि एक न्यूट्रल आहे. तर R फेज, Y फेज, B फेज आणि न्यूट्रल हे 4 इथे टर्मिनल दिलेले प्रोव्हाइड केले. सप्लाइड साइडचा L1 R ला दिला, सप्लाइड साइडचा L2 Y फेजला कनेक्ट केला, सप्लाइड साइड L3 B फेजला कनेक्ट केला आणि सप्लाइड साइड न्यूट्रल हा तुमचा न्यूट्रलच्या टर्मिनलला इथे कनेक्ट केला. हे झाले सप्लाइड साइड कनेक्शन. सेम परत इकडे लोड साइडला पण कनेक्शन दिलेले. L1 लोड साइडचा L1 हा परत R फेजला दिलाय, L2 Y फेजला, L3 B फेजला आणि न्यूट्रलला. म्हणजे सेम जे कनेक्शन इनपुटला आहे तसेच इथनं आउटपुटला दिलेले. आणि मग आपल्याला इथे वरती आता हे सगळे इंटरनल कन्स्ट्रक्शनचे बघायचे. इथपर्यंत समजलं का काय केलेलं आहे? L1, L2, L3 चे कनेक्शन इनपुट साइड आणि आउटपुट साइड म्हणजे सप्लाइड साइड आणि लोड साइड. स्टुडंट समजलं का? देशमुख समजलं का? रिप्लाय करा. ओके. Then PT or potential divider and CT1, CT2, CT3 आणि CT4. एक पोटेन्शियल डिवायडर दिलाय म्हणजे ऑलवेज पीटीचं फंक्शन काय, व्होल्टेजला सेन्स करायचं आणि सिटी ह्या ज्या असतात त्या करंट सेन्सिंग साठी असतात. मग CT1 तो R फेज साठी आहे, CT2 Y फेज साठी आहे, CT3 B फेज साठी आहे आणि CT4 न्यूट्रल साठी. आता 1 बाय 1 आपण त्याचे कनेक्शन बघू कसे केलेले. बघा CT1 चा हा पॉइंट आहे. माझा कर्सर दिसतोय का तुम्हाला सर्वांना? जसं रोटेट होतोय तसा स्टुडंट कर्सर दिसतोय का रोटेशनचा? येस मॅम. बघा मग CT1 चा पॉइंट घेतला तो ह्या मेन इथे आपण R फेजला कनेक्ट केला म्हणजे इन शॉर्ट R फेज या टर्मिनल या पॉइंट थ्रू इथे CT1 ला दिली.
त्यानंतर परत आपण CT2 चे बघूया. CT2 ह्या वायर थ्रू इथे तुमचा असा वाय फेजला आला. CT3 अगेन इथून कनेक्ट होऊन पुढे तुमचा बी फेजला आला आणि CT4 अगेन ह्या पॉइंट थ्रू इकडे कनेक्ट करून इथे आलेला आहे. म्हणजे प्रत्येक फेजचा 1 2 3 4 ला कनेक्शन, म्हणजे 1 आर, CT2 वाय, CT3 बी आणि CT4 न्यूट्रलला. त्यानंतर आता CT1 आणि पोटेन्शियल डिवाइडर ह्या दोघांचे पण कनेक्शन आहे, म्हणजे ते एकमेकाला कनेक्टेड आहे. CT1 आणि पोटेन्शियल डिवाइडर इथे कनेक्टेड आहे बघा ह्या लाईन थ्रू. सिमिलरली CT2 आणि पोटेन्शियल डिवाइडर PT एकमेकांना कनेक्टेड आहे. परत CT3 आणि तुमचा पोटेन्शियल डिवाइडर PT याच्या थ्रू कनेक्टेड आहे. आणि CT4 आणि परत पोटेन्शियल डिवाइडर हे कनेक्टेड, म्हणजे ते एकमेकांना कनेक्टेड आहे. इनपुट हा RYB फेज पासून पण जाते आणि ह्या दोघांचे पण तिथे पॅरलली कनेक्शन आहे, PT आणि CT चे. तर इथपर्यंत क्लिअर आहे का स्टुडंट्स? इथपर्यंत क्लिअर आहे? येस मॅम. ओके. देन आता RYB न्यूट्रल CT1 पासून CT4 पर्यंत दिले आणि त्याचबरोबर PT ला पण कनेक्शन देऊन झाले. आता PT पासून आणि ह्या सगळ्या CT चे कनेक्शन पुढे वरती तुमच्या सिग्नल प्रोसेसिंग युनिटला दिले. तर PT पासून डायरेक्ट एक पॉइंट घेतला, तो सिग्नल प्रोसेसिंग युनिटला आहे. CT1 चा हा पॉइंट परत इथे कनेक्टेड आहे. CT2 चा परत सिग्नल प्रोसेसिंग युनिटला आहे. CT3 चा पण सिग्नल प्रोसेसिंग युनिटला आहे आणि CT4 चा पण डायरेक्टली सिग्नल प्रोसेसिंग युनिटला आहे. म्हणजे सप्लाय साईडचा जो काही L1 L2 L3 आहे ते RYBN ह्या पॉइंटला देऊन दिले. RYBN पासून पुढे ते प्रत्येक CTला कनेक्ट केलं आणि CT आणि PTचे एकमेकाशी कनेक्शन केलेले आणि नंतर PTचे हे कनेक्शन डायरेक्टली सिग्नल प्रोसेसिंग युनिटला दिले आणि प्रत्येक जो काही CT आहे तो 1 बाय 1 ह्या सिग्नल प्रोसेसिंग युनिटला कनेक्टेड आहे. आता सिग्नल प्रोसेसिंग युनिटमध्ये ॲक्च्युअल काय फंक्शन होणार आहे, ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट. जी काय आपली ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह पॉवर जेवढा लोड कनेक्ट केलेला असेल त्याच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये जी काय ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह पॉवर डेव्हलप होणार आहे ती ह्या सिग्नल प्रोसेसिंग युनिटमध्ये मेजर केली जाते. त्यानंतर ती जी मेजरेबल एनर्जी आहे किंवा पॉवर आहे ती पुढे कंट्रोल प्रोसेसरला दिली जाते. तर कंट्रोल प्रोसेसरमध्ये 4 फंक्शनिंग आहे बघा, डेटा प्रोसेसिंग, डिस्प्ले, मेमरी मॅनेजमेंट अँड सिरियल कम्युनिकेशन. डेटा प्रोसेसिंग मीन्स काय की आपल्याला तो डेटा म्हणजे प्रोसेसिंग पुढे आपल्याला सपोज काही स्टोरिंग पर्पज करायचं असेल तर तिथे त्याच्यावरती फंक्शनिंग होणार. डिस्प्ले मीन्स काय की आपल्याला जो काही एनर्जी इथे सिग्नल प्रोसेसिंग युनिटने जेवढी कॅल्क्युलेट केली ती डिस्प्लेवरती आपल्याला इथे शो होते की ॲक्च्युअल किती एनर्जी कन्झ्युम झाली. मेमरी मॅनेजमेंट मीन्स आपल्याला सपोज हे एनर्जी मीटर आहे त्याचा काहीतरी डेटा परत एकदा कुठल्या तरी मेमरीमध्ये स्टोअर करायचा आहे तर मेमरी थ्रू तो इथे हा डेटा स्टोअर केला जातो. आणि सिरियल कम्युनिकेशन म्हणजे जे ऑप्टिकल पोर्ट्स आहे ते या कंट्रोल प्रोसेसरला कनेक्टेड असणार आणि नंतर ते आपल्याला पुढे दुसऱ्या एखाद्या डिव्हाइसला पण कनेक्ट करता येऊ शकतात. तर हे जे ब्लॉक्स आहे डेटा प्रोसेसिंग, डिस्प्ले, मेमरी मॅनेजमेंट अँड सिरियल कम्युनिकेशन त्याच्यासाठी हे एक्सटर्नलचे काही डिव्हाइसेस पण तिथे कनेक्टेड आहे. म्हणजे डिस्प्लेसाठी आपल्याला डिस्प्ले बोर्ड लागेल तिथे. ऑप्टिकल पोर्ट्स हे तुम्हाला सिरियल कम्युनिकेशनसाठी लागतात. देन SMPS आणि RTC हे डेटा प्रोसेसिंगसाठी लागतात आणि तुमची जी काही मेमरी मॅनेजमेंट आहे त्याच्यासाठी इथे मेमरी स्टोरेजसाठी मेमरी लागते. तर दिस आर दी ऑल इंटरनल कन्स्ट्रक्शन ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. क्लिअर आहे सगळ्यांना स्टुडंट? क्लिअर आहे? रिप्लाय करा पार्टिसिपंट. समजलं का? स्टुडंट्स? येस मॅम. ओके. देन
आणि इथे बघा क्वेश्चन दिलेला आहे की आता सपोज तुमची MCQ टाईपची एक्झाम जरी असेल तर कॉमन क्वेश्चन आहे की सिंगल फेज एनर्जी मीटर मेजर्स दी इलेक्ट्रिक एनर्जी इन, तर ऑब्विसली आपला आन्सर काय यायला पाहिजे किलोवॅट हवर. एनर्जी वर्ड आलाय, पॉवर जर यूज केला असता त्यांनी वर्ड तर आपण किलोवॅट म्हटलं असतो, पण एनर्जी मीटर आहे, एनर्जी वर्ड आला त्यामुळे एनर्जीचं युनिट असतं तुमचं किलोवॅट हवर. याचा आन्सर काय येईल किलोवॅट हवर. देन सेकंड क्वेश्चन, द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ AC मीटर meet with the everyday domestic and industrial installation are. माझं म्हणजे कॉमन AC मीटर असतात की जे मेजरेबल, मग काय त्याच्यात मर्क्युरी मोटर मीटर, कम्युनिकेटर मोटर मीटर, इलेक्ट्रॉनिक टाईप सिंगल फेज एनर्जी मीटर आणि ऑल ऑफ दी अबव. आपण डोमेस्टिक किंवा इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन मध्ये कॉमनली जर आपल्याला एनर्जी मेजर करायची असेल तर इलेक्ट्रॉनिक टाईप सिंगल फेज एनर्जी मीटर हे युटिलाइज केलं जातं. तर क्लिअर पार्टिसिपंट्स क्वेश्चनिंग पण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मेजरमेंट ऑफ एनर्जी इन्व्हॉल्व्स फर्स्ट इंडक्शन अँड कॅपॅसिटन्स मेजरमेंट, पॉवर कन्झम्पशन अँड टाइम ड्युरेशन, रेजिस्टन्स मेजरमेंट अँड व्होल्टेज ड्रॉप, करंट कन्झम्पशन अँड व्होल्टेज ड्रॉप. तर इथे काय आन्सर येणार आहे तुमचं, मेजरमेंट ऑफ एनर्जी इन्व्हॉल्व्स काय, किती पॉवर कंझ्युम झाली आणि किती टाइम ड्युरेशन मध्ये झाली. मग तुमचा आन्सर येणार आहे मेजरमेंट ऑफ एनर्जी इन्व्हॉल्व पॉवर कन्झम्पशन अँड दी टाइम ड्युरेशन. क्लिअर क्लिअर स्टुडंट्स? ओके. आता इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर इज ॲडव्हान्टेजियस कम्पेअर्ड टू कन्व्हेन्शनल वन. तर ऑब्विसली जे काही इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर आहे ते जे काही आपलं इंडक्शन टाईप एनर्जी मीटर त्याच्यापेक्षा बेटर आहे, कारण त्याच्यामध्ये टाइम रिस्पॉन्स आणि जे फॉल्ट क्रिएशनचे पार्ट आहे ते ॲबसेंट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण इंडक्शन टाईप एनर्जी मीटर युटिलाइज करत होतो तर तिथे ती डिस्क रोटेशनला आपल्याला ते स्टॉप पण करता यायचे. म्हणजे जर आपल्याला इंटेन्शनली जर पॉवर कन्झम्पशन दाखवायचं नसेल तर ते एनर्जीचे डिस्क काय करायचे कोणी ते थांबवून ठेवायचे. पण इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरमध्ये तसं करता येत नाही. तर हा एक मेन ॲडव्हान्टेज आहे का थेफ्ट होण्याचे जे चान्सेस होत होते तर ते कम्प्लिटली अवॉइड झाले विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. तो कळाले का सर्वांना आजच्या लेक्चरची जी काही थी होती ती सर्व?